नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, सकाळी सकाळी मी गच्चीवर आलेली होती. एवढं छान असा चंद्राची कोर निघालेली होती ना, तर खूपच छान मस्त वाटत होती. म्हटलं चला, जसं आपण ती टिकलीची कोर लावतो ना, तशीच दिसत होती. खूप भारी वाटत होतं. तर मग मी सकाळी सकाळी गच्चीवरच फिरत होती. म्हटलं चला, आज थोडं बाहेर न फिरता मी सकाळी 6 वाजता गच्चीवरच येऊन गेली. म्हटलं चला, थोडं गच्चीवरच फिरून घेऊ. आणि एवढं छान थोडं अंधार आणि थोडं उजेड होतं ना, तर खूप भारी वाटत होतं आणि चंद्राची कोर आहे ना, अशी मस्त वाटत होती. मग मी थोडा व्हिडिओ घेतला. तर बघा, सकाळी सकाळी तुम्हाला आपलं सकाळ दाखवते तुम्हाला पाचोऱ्यातली. तर बघा, खूप छान जिकडे तिकडे टाक्याच टाक्या, म्हणजे गच्चीवरती पूर्ण सगळीकडे स्लॅबची घरंच घरं आणि पूर्ण टाक्याच टाक्या टाक्याच टाक्या, जिकडे बघितलं तिकडे टाक्या. कारण की पाण्याचा पण खूप त्रास असतो. प्रत्येकाने 2-2, 3-3 टाक्या बसवलेल्या होत्या. आणि गच्चीवरती आलं ना, खूप छान चिमणींचा आवाज, चिव 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 असा भारी आवाज. आणि ते मग मी नंतर मस्त असं थोडं फिरायला घेतलं. म्हटलं चला, गच्चीवर थोडं फिरून घेऊ. सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर काही जाणं होत नाही. कधी जाते तर कधी जात नाही. मुलांकरता सकाळी क्लास असतो ना, तर कधी जाणं होतं तर कधी जाणं होत नाही. तर म्हटलं जाऊ द्या, सकाळी सकाळी गच्चीवर पण फिरलं ना, तर खूप छान वाटतं. थंडी हवा, फ्रेश हवा असते गच्चीवर सुद्धा. आणि चिमणींचा आवाज, खूप थंडीगार हवा. घरात किती बी राहिलं तर गरम होतं. तर घरातली कामं झाली आणि बघा, मागच्या दारी साईबाबाची पालखी जात होती. कामं झाली आणि बघत होती मी, तर पालखीचा आवाज आला. तर एवढं छान, म्हणजे देवाचं मस्त पालखी जात होती. सकाळी सकाळी पायी पायी जात होती. पायी दिंडी जात होती त्यांची. रामनवमीपर्यंत ते भिडता म्हणे तिथे. तर आपण सकाळी थंडीचं, म्हणजे एवढं उन्हाचं बाहेरसुद्धा निघत नाही. ते बिचारे पूर्ण पायी जातात. तर मी साईबाबाचं दर्शन घेतलं. लांबूनच आम्ही पाय पडून घेतला आणि खूप छान वाटलं. दर्शन झालं आज साईबाबाचं. तर बघा, नंतर मग माझे स्वयंपाक झाला. मग नंतर मला भाजी संपली होती. तर मग मी ना मस्त साधी आणि सिंपल खुडी मिरचीचं पाणी करू म्हटलं. तर बघा, खुडी मिरचीचं पाणी म्हणजे खूप छान लागतं. तर बघा, कढई ठेवलं, तेल टाकलं कढईमध्ये. नंतर एवढं मोठं चमचाभर जिरं टाकलं. तेल पण जास्तीचं टाकायचं आणि जिरं टाकलं चमचाभर. आणि तिखट मिरच्या असल्यामुळे 2 मिरच्या टाकल्या. आणि एवढे मोठे लसूण टाकले. लसूण पण जास्त टाकायचं आणि तेल पण जास्त टाकायचं. जिरं आणि मिरची आपल्या अंदाजानुसार तिखट प्रमाणात टाकायची. आणि मस्त त्याला थोडं तेलात असे मस्त तळू द्यायचं. नंतर मी छोटासा 1 ग्लास पाणी टाकलं. 1 ग्लास पाणी टाकून घेतले. थोडी हळद टाकली. नंतर मग आपलं मीठ टाकून घेतलं. आणि आता थोडी कोथिंबीर चिरून ती टाकून घेते. आणि चांगलं उकळू द्यायचं तिला. एवढी भारी लागते ना, तर खूप छान लागते. तुम्ही करून बघा. जशी मेथीचे पाणी लागतं ना, त्याप्रमाणेच लागतं. एवढं भारी लागतं ना. नंतर बाजरीची भाकर, थोड्या मिरच्या. आणि नंतर तुम्ही असं लावून पण खाऊ शकता. नाही तर मग काला मोडून पण खाऊ शकता. एवढी भारी लागते ना. पहिले आपल्या आजी आईन ते हे असंच करायचे. खूप भारी लागायचं. गरम गरम माझ्या हाताला सुद्धा चटके लागत होते. एवढं भारी लागत होतं. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा.